कि कर दिखा मेरे भाई कुछ ऐसा कि हर कोई बनना चाहे तेरे जैसा, हर कोई बनना चाहे तेरे जैसा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वास, आपल्या विश्वास अकॅडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारात सहर्ष स्वागत करतो. खूप दिवस लेक्चर नाही झाले, तब्येत थोडी खराब होती. ठीक आहे, अजूनही आवाज तसंच बसलेला आहे. तर बघा, आपली जी सिरीज होती मुंबईसाठी सुरू केली होती की 10 कदम, यामध्ये आजचे प्रश्न आहेत खूप जबरदस्त आहेत, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये खूप सारा फायदा होणार आहे. चालेल, तर जास्त वेळ न करता करूया सुरुवात. ठीक आहे, बघा आपले टेलिग्राम चॅनेल आहेत. आता मधीतच बोलतात की टेलिग्राम बंद होणार आहे, काय होणार आहे ते माहित नाही. ठीक आहे, पण आधी आपण हे करून ठेवा. ठीक आहे, हे दोन्ही स्कॅन करा. ठीक आहे, एक डाऊट ग्रुप आहे आणि एक तुमचा ऑफिशियल ग्रुप आहे, ज्यामध्ये सर्व काही लिंक्स तुम्हाला अवेलेबल आहेत. त्यानंतर डाऊट ग्रुपमध्ये तुमचे जे डाऊट आहेत ते तुम्ही शेअर करू शकताय. ठीक आहे, त्यानंतर आपला विश्वास अकॅडमी ठाणे हे युट्यूब चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, ओके, पुढे जाऊ. बघा, पुढचं आहे हे आपलं ऍप्लिकेशन आहे. ह्या ऍप मध्ये तुम्हाला एक फ्री बॅच टाकलेली आहे, ती तुम्ही बघू शकताय. विश्वास अकॅडमी हे ऍप डाउनलोड करा, त्यावर फ्री कोर्स मध्ये जाऊन तुम्ही बॅच बघू शकताय. जर तुम्हाला ऍप भेटलं नाही तर या नंबरवर मेसेज करा, 7738773666 वर तुम्हाला मी लिंक देतो. त्यानंतर ही आपली ऍडव्हान्स लेवलची बॅच आहे, एकदम 0 पासून हिरो पर्यंत आहे, जिची फीज आहे 699. तुमची इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता, घ्याच असं काही बंधन नाहीये. चालेल, चला करूया सुरुवात. बघा, आजचा पहिलाच प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनच्या समोर आणि खूप जणांना हे प्रश्न जमलेले नाहीयेत. आणि लक्षात मी असेच प्रश्न घेतलेले आहेत की जे खरंच कोणाला जमत नसतील आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला जे डाऊट येतात त्यानुसार आपण ही व्हिडिओ बनवतो. बघा, ए बी मिळून एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, बी सी मिळून ते काम 30 दिवसात पूर्ण करतो. ए ने 4 दिवस काम केले, त्यानंतर बी ने 10 दिवस काम केले, उरलेले काम सी ने 27 दिवस केले, तर एकटा सी संपूर्ण काम किती दिवसात करेल? बघा, भरपूर जणांना हे प्रश्न सोडवता येत नाही, कसे सोडवले पाहिजे. ठीक आहे, बघा, ए प्लस बी दोघे मिळून ते काम 20 दिवसात करतात आणि बी प्लस सी दोघे मिळून ते काम 30 दिवसात करतात. या दोघांचा काय घेतला जातो? आपण लसावी घेतो. यांचा जर लसावी घेतला तर लसावी येतो 60, मग बेत्रिक 6 आणि 3 दोन्ही 6. ठीक आहे, मग आता बघा, या प्रश्नामध्ये घ्यायचं कसं, एफिशियन्सी मानायची कशी? सेपरेट सेपरेट काम आपल्याला दिलेलं नाही तर काय करायचं? बघा, आपल्याला जे दिले ते विचारवा. ए ने 4 दिवस काम केले, प्रॉपर लिहून घ्या. बघा, ए ने 4 दिवस काम केले, बरोबर आहे, ए ने 4 दिवस काम केले, अधिक बी ने 10 दिवस काम केले. बी जो आहे तो 10 दिवस काम करतो, बी जो आहे तो 10 दिवस काम करतो आणि सी ने उर्वरित काम 21 दिवस केले. हे टोटल काम त्यांना किती आहे? 60 आहे. हे 60 कुठून आलं? आपण घेतलेली एलसीएम आहे, लसावी आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊ. पुढे बघा, आता बघा, आपल्याला ए ची सेपरेट ए ची क्षमता माहित नाही, बी ची सेपरेट क्षमता माहित नाही, सी ची सेपरेट क्षमता माहित नाही. मग बघा, मी हे 4A जसंच्या तसं लिहिलं आणि ह्या बी चे भाग पाडले, प्लस बघा, ह्या 10B मधून मी 4B बाहेर काढलं, 4B बाहेर काढलं, प्लस राहिलं किती? मग 6B राहिलं किती? 6B, प्लस बघा, ह्या 21 चे मी भाग पाडले, 21 मधून मी इथं 6 आहे म्हणून 6C बाहेर काढलं, 6C बाहेर काढलं. मग बघा, 21 मधून जर, आता बघा, आपल्याला काय एबी ची क्षमता भेटलेली आहे, एबी ची क्षमता आपल्याला भेटलेली आहे. आलं लक्षात? एबी ची क्षमता भेटलेली आहे. त्यानंतर आपल्याला काय आहे? बघा, आपल्याला इथं 4A भेटलेला आहे. मग ह्या 10B मधून 4B काढले, 6B राहिले. बघा, ह्या 21C मधून मी काय काढलं? 6B बाहेर काढलं. काय काढलं? 6B बाहेर काढलेलं आहे. ठीक आहे, मग 6B जर बाहेर काढलेलं आहे तर बघा, आपल्याला काय भेटते? हे काय झालं? 21 सॉरी 27 आहे, 27 आहे. 21 कुठं? 27 आहे. तरी बोलत चुकतंय कसं? 21 नाही, 27 आहे. 27C आहे. मग बघा, 27C मधून 6C बाहेर काढलं, राहिलं किती? माझं 21C राहिलेलं आहे, बरोबर 60. हे असं का केलं ते तुम्हाला आता समजेल. बघा, आता हे आलं 4A 4B, हे आलं 6B 6C आणि हे आलं 21C. बघा, याच्यामधून मी 4 कॉमन घेतलं तर राहील काय? माझा A प्लस बी, प्लस याच्यामधून 6 कॉमन घेतलं, राहिलं काय? माझं B प्लस सी प्लस 21C, बरोबर काय झालं? माझं 60 झालं. बरोबर काय झालेलं आहे? 60 झालेलं आहे. आता बघा, 4 गुणिले AB ची क्षमता मला माहित आहे, AB ची क्षमता किती आहे? 3 आहे, अधिक हे 6 गुणिले BC ची क्षमता मला माहित आहे, किती आहे? 2 आहे, अधिक 21C जसंच्या तसं, बरोबर काय आलं? 60 आलं. बघा, 4 त्रिक 12, 6 दुनी 12, 12 ना 12 24, तिकडे जाताना मायनस होईल, तिकडे जाताना काय होणार आहे? मायनस होणार आहे. मग 21C बरोबर 60 मायनस 24,
बघा 4 त्रिक 12 आणि 6 7 12, 12 12 24, 24 इकडे जाताना मायनस होईल, मग 21C बरोबर. बघा 10 मधून 4 गेले 6, 1 3 36 झाले, मग C बरोबर, C ची क्षमता येईल 21 छेदामध्ये 21, याला 3 ने भाग द्या, 3 1 3 3 2 6 आणि 3 7 21, C ची क्षमता किती आली 12 छेदामध्ये 7. आपल्याला काय विचारलं, संपूर्ण काम C किती दिवसात करेल, संपूर्ण काम C किती दिवसात करेल, टोटल काम आहे 60 आणि क्षमता आलेली आहे त्याची 12 छेदामध्ये 7, 7 वरती जाईल, 60 गुणिले 7 छेदामध्ये 12, 12 1 12, आता भाग द्या, 12 पंचे 60 आणि 5 7 35, 35 दिवसामध्ये ते काम पूर्ण होईल. 35 दिवसामध्ये ते काम काय होणार आहे, पूर्ण होणार आहे. हे सर्व जे प्रश्न आहेत हे सर्व आपल्या बॅच मध्ये मी कंप्लीट केलेली, जी 699 ची बॅच आहे त्याच्यामध्ये हे सर्व ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न, एक दिवस आधी सोडून गेला, एक दिवस नंतर सोडून गेला, असे सर्व प्रश्न मी कव्हर केलेले आहेत. चला पुढे जाऊया. बघा पुढचा प्रश्न काय आहे. बघा सरासरी, हे पण प्रश्न मी खूपदा कव्हर केलेले आहेत. बघा याच्यामध्ये थोडासा व्हिडिओ आज मोठा होईल, कारण याच्यामध्ये 2 मेथड मी तुम्हाला सांगणार आहे. याला एक एलिगेशन पद्धत ही सांगतो, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये सुद्धा फायदा होईल. ठीक आहे. बघा आता हा प्रश्न कसा सोडवला जाईल ते आपल्याला बघायचं आहे. बघा सचिनने 12 सामन्यात सरासरी काही धावा काढल्या, 13व्या सामन्यात त्याने 14 धावा काढल्या, त्याच्या धावांची सरासरी 2 ने कमी झाली, तर त्याची 12 सामन्यांची सरासरी किती. बघा कधी कधी आपल्याला 12 सामन्यांची सरासरी विचारतात, कधी कधी आपल्याला 13व्या सामन्यांची सरासरी विचारते. हे दोन्ही प्रश्न आपण याच्यामध्ये कव्हर करू. आधी मी तुम्हाला एलिगेशन पद्धत, आता एक्स घेऊन तुम्हाला बुक मध्ये आहे, पण एलिगेशन पद्धतीने कसं सोडवलं जातं ते तुम्हाला सांगतो. बघा 12व्या सामन्यात त्यांनी काही धावा काढल्या, मग 12व्या सामन्यात त्यांनी किती धावा काढल्या माहित नाही, मी एक्स धावा काढल्या, एक्स धावा काढल्या. 13व्या सामन्यात त्यांनी 14 धावा काढल्या. बघा 12व्या सामन्यात काढल्या, मग राहिला किती सामना, एक सामना राहिला, तेव्हा दोन्हींची बेरीज 13 होईल. मग त्यांनी किती धावा काढल्या, 14 धावा काढल्या. 14 धावा काढल्यामुळे त्याच्या धावांची सरासरी 2 ने कमी झाली, सरासरी 2 ने कमी झाली, टोटल सरासरी एक्स होती, 2 ने कमी झाली, म्हणजे ही टोटल आली त्याची x-2. किती आली, x-2 आलेली आहे. ठीक आहे. मग आता बघा आपल्याला इथं सरळ सरळ दिसतंय. ठीक आहे. बघा आपल्याला काय करावं लागते, मोठ्यातून लहान वजा करावं लागते, मोठ्यातून लहान वजा करावं लागते. आता याला सोडवल्याच्या नंतर बघा, आता ह्या x-2, x मधून x-2 वजा करायचं आहे. मग बघा x- मधून x-2 वजा केलं, x मधून x-2 वजा केलं, x जसंच्या तसं बरोबर आहे, मायनस प्लस मायनस मायनस मायनस. बघा एक्स जसंच्या तसं, मायनस मायनस प्लस झालं 2, प्लस मायनस कॅन्सल झालं, राहिलं काय 2 राहिलं, राहिलं काय 2 राहिलं, म्हणजे ह्या एक्स मधून x-2 वजा केलं तर मला भेटते किती, 2 भेटते. किती भेटते, 2 भेटते. किती भेटणार आहे, 2 भेटणार आहे. आता बघा, आता ह्या 1 ची किंमत किती दिली रे, 2 दिली, किती पट आहे, 2 पट. मग हे पण 12 न राहता 12 ची 2 पट केली तर किती येईल, 24 येईल. किती येणार आहे, 24 येणार आहे. ठीक आहे. मग बघा आपल्याला यात, आता बघा ही का आली, याच्यामधून ही वजा केली, म्हणजे ही थोडी का असेल, मोठी असेल, का असणार आहे, मोठी असणार आहे. आलं लक्षात. मग आता बघा आपल्याला माहितीये इथं काहीतरी संख्या असेल, त्याच्यामधून ही काय करावं लागेल, आपल्याला वजा करावं लागेल. मग बघा x-2 मधून 14 वजा केलं, त्याचं उत्तर किती आलं पाहिजे, 24 आलं पाहिजे. काय, x-2 मधून 14 वजा केलं, त्याचं उत्तर किती आलं पाहिजे, 24 आलं पाहिजे. मग बघा x मायनस मायनस प्लस मायनस चिन्ह राहील, 14 15 16 बरोबर किती आलं, 24 आलं. मग x बरोबर, बघा हे मायनस आहे तिकडे जाताना प्लस होईल, 24 प्लस 16 बरोबर आल्या किती रे, 24 30 आणि 40, म्हणजे x ची किंमत किती आली, 40, आणि आपल्याला x काढायचा होता. मग त्याची 12व्या सामन्याची सरासरी जर विचारली, 12व्या सामन्यांची धावांची सरासरी विचारली, तर ती किती होईल, 40 होईल. आणि याच्यामध्ये जर आपल्याला विचारलं 13व्या सामन्यानंतर त्याची सरासरी विचारली, तर ह्या 40 मधून जी काही कमी होते ते वजा करा, किती येणार आहे, 38 येणार आहे. किती येणार आहे, 38 येणार आहे. या टाईपचे 2 प्रश्न घेतलेले आहेत आजच्याच लेक्चर मध्ये. टोटल बघा दोन्ही मेथड मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता दुसरी, आणि आपण जी बॅच मध्ये मी शिकवतोय, काय म्हणलं, जी बॅच मध्ये मी शिकवतोय ती पद्धत तुम्हाला सांगतोय. एवढं पण वापरायची गरज नाहीये. ठीक आहे, एवढं काही वापरायची गरज कदाचित नाही पडणार असं मला तरी वाटते. बघा मी याच्यासाठी एक ट्रिक, न्यू सरासरी बरोबर ओल्ड प्लस मायनस कंसामध्ये जेवढ्या काही संख्या आहेत त्या, जी काही संख्या दिली सामन्यांची संख्या गुणिले जी काही वाढ होते ती, जी काही वाढ होते ती.
ही असते. आता ह्या ट्रिकने एका सेकंदात उत्तर येते. या ट्रिकने एका सेकंदात उत्तर येते. कसं बघा, तो काय म्हणते 12व्या सामन्यात काही धावा काढल्या, 13व्या सामन्यात त्यांनी 14 धावा काढल्या. म्हणजे ओल्ड ज्या धावा आहेत त्या 14 आहेत. किती आहेत? ओल्ड ज्या धावा आहेत त्याच्या त्या किती आहेत? 14 आहेत. बरोबर आहे. सरासरी 2 ने कमी झाली. काय झाली? सरासरी काय झाली? 2 ने कमी झाली. मग कमी झाली असेल तर इथं प्लस चिन्ह घ्या. बरोबर आहे, प्लस चिन्ह घ्या. कितव्या सामन्यात? बघा 13व्या सामन्यात त्यांनी 14 धावा काढल्या. किती सामने टोटल झाले? टोटल सामने 13 झाले. सरासरी कितीने कमी झाली? 2 ने कमी झाली. मला न्यू सरासरी पाहिजे. न्यू सरासरी पाहिजे. मग 14 प्लस 13 की 13, 13 दोन्ही 26. मग न्यू सरासरी यांची बेरीज केली तर किती आली? 40 आली. काही सेकंदात उत्तर आलं. ज्याची 12व्या सामन्यात त्याची सरासरी किती असणार आहे? 40 असणार आहे. किती असणार आहे? 40. जर आपल्याला 13व्या नंतर विचारली, 13व्या नंतर जर विचारली असती तर आपण ह्या 40 मधून 2 वजा केलं असतं. किती आलं असतं? 38 आलं असतं. बघा दोन्हीकडून आपल्याला उत्तर भेटलेलं आहे. ठीक आहे. एलिगेशननी गेले तर हे थोडंसं कठीण वाटत असेल, पण ही मेथड आहे. ठीक आहे. नाही तर तुम्ही आपली ही ट्रिक आता समजण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या उदाहरणांची प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे. चल, तर सर्व सोडवता येतात. बघा, एक रेल्वे 170 किलोमीटर अंतर 100 मिनिटात व उर्वरित अंतर 10 किलोमीटर अंतर 80 मिनिटात कापते, तर रेल्वेचा सरासरी वेग. बघा या प्रश्नाला तुम्ही हे किलोमीटर घेणार, त्याला मिनिटांनी भागणार, परत हे किलोमीटर घेणार, मिनिटांनी भागणार, असं करू नका. डायरेक्ट अंतर आणि मिनिटांची बेरीज करा. मिनिट आहे. बरोबर आहे. बघा हे किती झालं? 170 आणि हे 100 किती झाले? 270. 270 हे झालं टोटल अंतर. छेदामध्ये बघा हे 100 मिनिट आणि हे 80 मिनिट, टोटल किती झाले? 180 मिनिट. किती झाले? 180 मिनिट. 180 मिनिट. 180 मिनिट. बघा 180 मिनिट झालं. याला जर तासात कन्वर्ट केलं, 6 6 2 12 6 3 18 किती तास होतात? 3 तास होतात. मग याला 3 ने भाग दिलं, 3 9 27 किती आलं? 90 किलोमीटर प्रति तास. 90 किलोमीटर प्रति तास. हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी. ठीक आहे. बघा प्रश्न जर बघितला, व्हिडिओला काय झालं थोडस दोनच मिनिटं. ओके आहे. काय केलं आपण? बघा आपल्याला पहिल्या गाडीचा वेग दिला आणि तिचं मिनिट दिलं, दुसऱ्या गाडीचा वेग दिला आणि तिचं मिनिट दिला. आपल्याला सरासरी वेग विचारला म्हणून दोन्ही अंतर एकत्र केले आणि जे मिनिट दिलं त्याला तासामध्ये कन्वर्ट केलं आणि जो अंतर आहे त्याला तासाने भाग दिला. आपल्याला किलोमीटर प्रति तास वेग भेटणार आहे. 90 किलोमीटर प्रति तास. पुढे 50 वस्तू 40 रुपयाला खरेदी करून 40 वस्तू 50 रुपयाला विकल्याने शेकडा नफा किती होणार आहे? बरोबर आहे. बघा तलाठी अकोला पोलीस तलाठी 2015 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. तलाठी 2015 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. कसा सोडवायचा? बघा याला हे प्रश्न जे आहेत ते भरपूर जणांना येत नाहीयेत. बरोबर आहे. काहीच नाही. काय करायचं? काय झाले की काय माहित नाही बाबा, बघावं लागेल, चेक करावं लागेल. बघा काय करायचं? जी काही क्वांटिटी आहे, क्वांटिटी आणि छेदामध्ये काय लिहिलं जातं? रेट लिहिलं जातं. बरोबर आहे. मग इथं आपल्याला काय भेटते? खरेदी किंमत भेटते आणि दुसरी काय भेटते? आपल्याला विक्री किंमत भेटते. मग बघा क्वांटिटी वस्तू किती आहेत? क्वांटिटी किती आहे? 50 आणि छेदामध्ये त्याला किती रुपये लागतात? 40 रुपये लागतात. किती रुपये लागतात? 40 रुपये. दुसरी आहे 40 वस्तू आहेत आणि त्याला किती रुपये लागतात? त्याला 50 रुपये लागतात. बरोबर. इथून आपल्याला खरेदी आणि विक्री किंमत भेटते कशी? बघा याच्या छेदाने याच्या अंशाला गुणा 4 चोक 16 किती आलं? 1600 आणि याच्या छेदाने याच्या अंशाला गुणा 5 5 25 हे आलं 2500. रेशो घेतला 2 0 2 0 कट झालं. म्हणजे 16 रुपयाची वस्तू मी किती रुपयाला विकली? 25 रुपयाला विकली. 16 रुपयाची वस्तू किती रुपयाला? 25 रुपयाला. मला किती रुपये नफा भेटला? 9 रुपये. नफा किंवा तोटा कशावर होतो? खरेदी किमतीवर. कशावर होतो? खरेदी किमतीवर. ठीक आहे. गुणिले टक्के विचारलं, गुणिले काय करा? 100 करा. याला सॉल्व्ह केल्यावर 56.26.25 हे पर्सेंट काय असणार आहे? त्याला नफा असणार आहे. पर्याय क्रमांक 1. एवढं सोपं आहे. ठीक आहे. इथं आपल्याला डायरेक्ट खरेदी भेटली आणि विक्री भेटली. कशाने कशाला गुणलं जातं हे तुमच्या लक्षात आलं असेल. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो. आता बघा हा प्रश्न पण जबरदस्त आहे. याची अशी काही शॉर्टकट सांगतो. ठीक आहे. अशा टाईपचे सर्व प्रश्न तुम्हाला सोडवता येतील. फक्त ध्यान देऊन ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय म्हणतं? 170 ग्रॅम मीठ व पाणी यांच्या मिश्रणात 20% पाणी आहे. मिश्रणातून किती टक्के पाण्याची
किती टक्के पाण्याची वाफ केली, किती टक्के पाण्याची वाफ करावी, म्हणजे पाणी जो आहे ते 15% होईल. बघा, पाण्याची वाफ करायची आहे, ज्याची वाफ करायची, जे मिळवायचं आहे, जे काढायचं आहे, त्याला नेहमी सोडून दिलं जातं. त्याला नेहमी काय केलं जातं, सोडून दिलं जातं. बघा, याची ट्रिक काय जबरदस्त आहे ती बघा. काय म्हणलं, पाणी, बरोबर आहे, पाणी आणि काय आहे, मीठ आहे, बरोबर आहे. मग इथं मी मीठ लिहिलं आणि समजा इथं मी पाणी लिहिलं. मग समजा 20% जर पाणी आहे तर माझ्याकडे मीठ किती टक्के असेल, 80%. जर 15% पाणी राहिलं, 15% पाणी राहिलं तर मीठ किती असेल माझा, 85%. किती असणार आहे, 85. मी काय सांगितलं, जे मिळवायचे, जे काढायचं आहे ते सोडून द्या, हे सोडून द्या, हे सोडून द्या. बघा, टोटल किती ग्रॅम आहे, 170 ग्रॅम, गुणिले हे जसंच्या तसं घ्या, 80 भागिले 85, बरोबर. बघा, आता भाग दिल्याच्या नंतर बघा, भाग द्या, भाग दिल्याच्या नंतर बघा, 17 एके 17, 17 पाचे 85, 5 एके 5, 5 दोन्ही 10, 8 एके 8 दोन्ही 16, 160 लिटर. पण हे उत्तर नाही आले, उत्तर नाही आले. 160 लिटर टोटल किती होतं, 170 ग्रॅम, 170 ग्रॅम. त्याच्यामधून 160 वजा केलं तर शेवटी राहिले माझं 10 लिटर किंवा 10 ग्रॅम. 10 ग्रॅम जे शेवटी जे राहिले, जी पाणी वाफ झाली आहे ती किती लिटर, किती ग्रॅमची झालेली, 10 ग्रॅमची वाफ झालेली आहे. किती ग्रॅमची, 10 ग्रॅमची वाफ. कसं केलं लक्षात आलं, कसं केलं लक्षात आलं. बघा, 2 मिनिटं. काय केलं आपण, पाणी मीठ जे आपल्याला वाफ व्हायचे सोडून दिलं आणि हे जसंच्या तसं घेतलं, जेवढं लिटर दिलं ते आणि जेवढी क्वांटिटी आहे त्याच्यामधून वजा केली तर आपल्याला शेवटी जी वाफ झालेली आहे, पण आपल्याला वाफ किती झाली, 10 ग्रॅमची वाफ झाली. पण त्यांनी कशामध्ये विचारलं, लिटरमध्ये टक्केमध्ये विचारलं. टक्केमध्ये विचारल्यावर काय करायचं लक्षात घ्या. टक्के विचारलेलं आहे तर टक्केमध्ये करताना बघा, टोटल कितीची वाफ झाली, 10 लिटर किंवा 10 ग्रॅम जे असेल त्याची काय झालेली आहे, वाफ झालेली आहे, बरोबर आहे. मग बघा, टोटल किती आहे, 170 लिटर. त्यापैकी 10 ची वाफ झाली, गुणिले काय करायचे, 100 करायचं. गुणिले काय करायचं, 100 करायचं. आपल्याला पर्सेंटेज विचारलेला आहे. बघा, 0 0 कट झालं, 100 छेदामध्ये 17, 100 छेदामध्ये 17, बरोबर आहे. मग बघा, 17 पाचे 85, 17 पाचे 85, राहिलं किती, 15 छेदामध्ये 17, एवढं पर्सेंट त्याची काय झालेली आहे, वाफ झालेली आहे. जर त्यांनी ग्रॅम मध्ये विचारला तर तो 10 ग्रॅम हे सुद्धा येणार आहे. पण त्यांनी टक्के विचारलं म्हणून 5.15 छेदामध्ये 17% एवढं काय झाली, त्याची वाफ झालेली आहे. पुढे एक रेल्वे एका खांबाला 15 सेकंदात ओलांडते व 10 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 25 सेकंदात ओलांडते तर ट्रेनचा किलोमीटर प्रति तास वेग काय. आता बघा, या प्रश्नामध्ये थोडीशी मिस्टेक आहे. आता यांनी किलोमीटर प्रति तास विचारले आणि जे दिलेले आहे ते अंतर दिलेलं आहे. ते काय विचारलेले आहे, पर्यायामध्ये अंतर दिलेले. आता समथिंग कोणत्या पेपरमध्ये आला माहित नाही, पण विचारलेले डाऊट आहेत, ठीक आहे. तर याच्यामध्ये थोडंसं किलोमीटर नव्हता पाहिजे, अंतर पाहिजे होतं. मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला काय करतो, हा प्रश्न सोडून दाखवतो, टेन्शन घेऊ. आता बघा, मी याला सोडवायला कोणताही एक्स वाय वापरत नाही. रेल्वे हा टॉपिक मी 18/5/18 विदाऊट काहीच वापरलं नाही आणि घेतलेला आहे. बघा, जर एक रेल्वे एका खांबाला 15 सेकंदात ओलांडते. बघा, एखादा खांब असेल, व्यक्ती असेल, बरोबर आहे, खांब असेल, व्यक्ती असेल, तर यांना काय नसते, लेंथ नसते, म्हणजे लांबी नसते, बरोबर आहे. मग एक खांबाला जर ओलांडली तर बघा, फर्स्ट लेंथ जी आहे तिला किती सेकंद लागतात, 15 सेकंद लागतात. दुसरे बघा, ती प्लॅटफॉर्मला जाते, ती रेल्वे एक प्लॅटफॉर्म असेल, बरोबर आहे, एक प्लॅटफॉर्म असेल आणि त्याची दुसरी रेल्वेची लांबी, एक प्लॅटफॉर्मची 100 मीटर लांबीचा, मग रेल्वेची लांबी आपल्याला माहित नाही. रेल्वेची लांबी एक्स आहे किंवा एल आहे आणि प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे, 100 मीटर आहे. या दोघांना ओलांडण्यासाठी तिला किती मिनिटं लागतात, 25 मिनिटं लागतात, बरोबर आहे. यांची जर वजाबाकी केली तर हे 100 राहतात, हे प्लस मायनस कॅन्सल होते आणि 25 मधून 15 वजा केले तर राहतात किती, 10 सेकंद. किती राहतात, 10 सेकंद. मग मला सांगा, एक सेकंद बरोबर किती आलं, 10 मीटर पर सेकंद. 10 मीटर पर सेकंद आलेले, 10 मीटर पर सेकंद आलेला आहे. मग आपल्याला काय विचारलं, वेग विचारलेला आहे. वेग, किलोमीटर प्रति तास वेग विचारलेला आहे. पण आता पर्यायामध्ये वेग दिलेच नाही. वेग जर काढायचा असेल, बघा, एक सेकंदाला 10 मीटर पर सेकंद, मग आपल्याला किलोमीटर प्रति तास जायचे, मग 3600 सेकंदाला किती जाणार आहे. इथे एकला 36 होण्यासाठी 36 ने गुणलं, याला सुद्धा 3600 ने गुणा, 3600 ने गुणलं तर हे किती होईल, 3600 मीटर पर सेकंद, 36,000 मीटर पर सेकंद, 36,000
3600 एक शून्य वाढला 36,000 मीटर पर सेकंद. याला मी 1000 ने भाग दिला, 1000 ने भाग दिलं तर हे येईल माझा 36 किलोमीटर प्रति तास. हे पर्यायामध्ये उत्तर पाहिजे होतं, जे दिलेलं नाहीये. ठीक आहे, हे किलोमीटर प्रति तास द्यायला पाहिजे होतं, जे दिलेलं नाहीये. म्हणजे इथं जे आहे, इथं काय दिलं पाहिजे होतं, अंतर. अंतर काढा. इथं काय काढायला पाहिजे होतं, अंतर. मग अंतर बरोबर काय असते, अंतर बरोबर काय असते, वेग गुणिले वेळ. वेग गुणिले वेळ असते. वेग गुणिले वेळ असते. मग वेग किती आलेला आहे, 10 मीटर पर सेकंद. 10 मीटर पर सेकंद. आणि वेळ किती लागतो त्याला, 15 सेकंद लागतो. म्हणजे येईल माझं 150 मीटर काय असणार आहे, माझं टोटल 150 मीटर काय असणार आहे, अंतर असणार आहे. ओके, आलं लक्षात. ठीक आहे, चल. प्रश्नांची लेवल कशी आहे हे मला कमेंट मध्ये आवर्जून सांगायचं आहे सर्वांनी तुम्ही. हा. ठीक आहे, कारण तुम्हाला माहिती आहे विश्वास सर आहे, तर त्या विश्वासला सर हे नावापर्यंत पोहोचवण्याचं सर्व श्रेय तुमचं आहे. लक्षात, एक गाव खेड्यावरचा बसलेला विद्यार्थी जो युट्यूबच्या माध्यमातून तमाम विद्यार्थ्यांना आपलं जे काही मदत असो काय असो ती करत आहे आणि त्याला सर या पदापर्यंत नेण्याचं कार्य तुम्ही केलेलं आहे, त्यामुळे तुमचं धन्यवाद आहे. ठीक आहे, बाकी बघा, ए बी एकमेकांपासून 360 किमी अंतरावर आहे. एक कार ए पासून बी पर्यंत 40 किलोमीटर प्रति तास वेगाने जातो. परतीचा वेग ती 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने करते, तर तिचा सरासरी वेग किती. अमरावती तलाठी 2016 ला विचारलेला प्रश्न आहे. एकदम चिल्लर आणि प्रश्न आहे. बघा, या सरासरी वेग विचारला, याच्यामध्ये याचा काहीच काम धंदा नाही, माहिती आहे का. बघा, आपल्याला काय दिले, 40 दिले आणि 60 दिले. बघा, ए हा व्यक्ती आहे 40 किलोमीटर प्रति तास वेगाने आणि बी हा व्यक्ती आहे तो 60 किलोमीटर प्रति तास. दोघांचा घेतला लसावी. लसावी किती येतोय, 120. बरोबर आहे. 40 ने 120 ला भाग दिला, 4 त्रिक 12 आणि 6 ने दिलं 6 1 6 दोन्ही 12. बरोबर आहे. बघा, तो जाणार हे 120 किलोमीटर, परत येणार पण आहे, म्हणून याला 2 ने गुणलं जातं आणि या दोघांची बेरीजने भाग दिलं जातं. याला भाग दिल्याच्या नंतर 48 किलोमीटर प्रति तास हे काय असेल, या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. 360 शी आपल्याला काही घेणं देणं नाहीये. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय म्हणतो की एक रेल्वे उभ्या माणसाला, बघा सेम प्रश्न आला, एक व्यक्ती उभ्या माणसाला 14 सेकंदात ओलांडतो. म्हणजे एक व्यक्ती आहे उभ्या माणसाला 14 सेकंदात ओलांडणार आहे. ठीक आहे, आणि 120 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म, म्हणजे रेल्वेची लांबी प्लस 120 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म, याची जी लांबी, याला जो टाइम लागतो तो 20 सेकंद लागतो. ठीक आहे, वजाबाकी केली 120 जसंच्या तसं. ठीक आहे, मग 20 मधून 14 गेले, राहिले किती, 6 सेकंद. किती राहिले, 6 सेकंद. मग मला सांगा, 1 सेकंद 6 ने भाग दिलं, 6 1 6 दोन्ही 12, 20 मीटर पर सेकंद. आपल्याला काय विचारलं त्यांनी, तर रेल्वेची लांबी किती. मग रेल्वेची लांबी काय असते, लांबी काय असते, लांबी म्हणजे अंतर. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ असते. बरोबर. मग वेग किती आहे, 20. वेळ किती लागतोय मला, 14. बरोबर आहे. बघा, 4 1 4, 14 1 14, 14 2 28, 280 मीटर काय असेल त्याची लांबी असेल, 280 मीटर. पर्याय क्रमांक 1 हे काय असेल, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढचा प्रश्न काय म्हणतो बघा, सेम बघा, आता आपण एक सरासरीवरच आहे. ठीक आहे, जो निगत आपण प्रश्न बघितला त्याच टाईपचा हा पण प्रश्न आहे. एका वर्गात 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 15 किलोग्रॅम आहे. 10 नवीन विद्यार्थी वर्गात आले तर सरासरी 0.2 किलोग्रॅमने वाढते, तर नवीन विद्यार्थ्यांचे सरासरी वजन किती असणार आहे. ठीक आहे, आता बघा, हे जो प्रश्न आहे याला तुम्ही जर समजा ऍलिगेशनने गेले, काय म्हणलं, ऍलिगेशनने गेलं तर थोडस तुम्हाला काय होईल, तकलीफ होईल. पण ऍलिगेशनने सोडवलं तरी चालेल. मी ऍलिगेशनने सांगतो, त्यानंतर दुसरी पण एक पद्धत सांगतो, टेन्शन घेऊ नका. बघा, आता एका वर्गात 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 15 आहे. बघा, 40 विद्यार्थी आहेत, त्यांचे सरासरी वजन किती आहे, 15 आहे. किती आहे, 15 आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, 10 विद्यार्थी नवीन आले. 10 विद्यार्थी नवीन आले, त्यांचं वजन किती आहे मला माहिती. तर सरासरी जे वजन आहे 0.2 ने वाढले. टोटल सरासरी वजन 15 होतं. टोटल सरासरी वजन 15 होतं. यामध्ये 0.2 ने वाढलं, मग 15 मध्ये 0.2 प्लस केले तर हे होतात 15.2. किती होतात, 15.2 होतात. लक्षात, 15.2 होतात. ठीक आहे, मग आता मला सांगा, 15 मधून 15.2 वजा केले तर राहिले किती, 0.2. ऍक्च्युली 0.2 ची किंमत किती दिली, 10 दिली. म्हणजे बघा, 0.2 बरोबर काय आहे, 10 आहे. 10 आहे. 0.2 बरोबर 10 आहे. मग या 10 ला 0.2 बनावं लागेल. या 10 ला 0.2 बनवायचं आहे. 10 ला 0.2 बनवायचं आहे आणि ऍक्च्युली किंमत आली किती पाहिजे, इथं आहे 40 आहे. किती आली पाहिजे, 40 आहे. मग बघा, 40 आली पाहिजे.
म्हणजे एक्स करा याचा तिरकस गुणाकार 40 गुणिले 10 0.2 बरोबर 10 बरोबर सॉरी असं बघा 10 बरोबर काय आहे 0.2 आणि 40 बरोबर किती मग 40 गुणिले 0.2 छेदामध्ये 10 दशांश उडाला शून्य वाढला ठीक आहे शून्य शून्य कट झाला बे के बे बे पंचे 10 405 म्हणजे किती बघा 0 आला आणि 5 8 40 म्हणजे याची किंमत किती यायला पाहिजे 0.8 यायला पाहिजे बघा 10 ची किंमत 10 ला काय केल्यावर 2 येणार आहे तसंच आपण याचं काय केलं तिरकस गुणाकार केलेला आहे तर याची किंमत किती आली 0.8 किती आलेली आहे 0.8 आलेली आहे मग आपल्याला काय करायचं आहे बघा 0.8 15.2 आपल्याला एकची किंमत काढायची आहे काय काढायची आहे एकची किंमत काढायची आहे ठीक आहे मग बघा आता इथल्या इथे भेटते बघा ह्या एक्स मधून हे वजा केलं तर आपल्याला हे भेटलं पाहिजे ह्या एक्स मधून हे वजा केलं मग एक्स मायनस 15.2 बरोबर काय आहे 0.8 मग एक्स बरोबर हे 0.8 जसं तसं हे प्लस मायनस आहे इकडे जाताना 15.2 काय होणार आहे प्लस होणार आहे 15.2 काय होणार आहे प्लस होणार आहे मग यांची जर बेरीज केली तर एक्स बरोबर किती भेटते 16 केजी 16 केजी 16 केजी म्हणजे एकची किंमत मला भेटली म्हणजे त्याचं वजन असणार आहे 16 केजी पर्याय क्रमांक 4 ठीक आहे लक्षात आलं असेल नसेल आलं काही गोष्ट नाही पण आता तुमच्या भाषेत तुम्हाला शिकवतो बघा कसं आपल्याला 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 15 आहे बघा 40 इथं विद्यार्थी लिहा ठीक आहे गुणिले इकडे काय करा वजन करा बरोबर आपल्याला काय भेटते बेरीज भेटते काय भेटते रे दादा बेरीज भेटते काय भेटते बेरीज भेटते ठीक आहे मग विद्यार्थी किती आहेत 40 वजन किती आहे 15 बेरीज किती भेटली 600 किती भेटली 600 पुढे त्यांनी काय म्हणलं बघा 10 नवीन विद्यार्थी आले 10 नवीन विद्यार्थी आले विद्यार्थी झाले किती 50 आणि सरासरी 0.2 ने वाढली मग झाली किती 15.2 यांचा जर गुणाकार केला तर तो भरतो 760 मग मला सांगा सरासरी वाढली ऍक्च्युअली बेरीज वाढली किती 160 ही 160 कुणांची आहे या 10 व्यक्तीची आहे म्हणून याला 10 ने भाग द्या 16 केजी काय असेल तुमचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक समजलं काय ठीक आहे पर्याय क्रमांक 4 ओके पुढचा एका पातेल्यात 100 लिटर अल्कोहोल आहे बघा हा प्रश्न पण थोडासा जबरदस्त आहे ठीक आहे एकदम जबरदस्त प्रश्न बघाल तर हा आहे एका पातेल्यात 100 लिटर अल्कोहोल आहे त्यामधून 10 लिटर अल्कोहोल काढून घेतले व पाणी टाकले दुसऱ्या वेळी 20 लिटर अल्कोहोल काढून घेतले व तेवढेच पाणी टाकले तर त्या पातेल्यात एकूण अल्कोहोल किती लिटर असेल ठीक आहे बघा याच्या एक फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला मला काही येत नाही पण मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगतो कसं सोडवलं जातं बघा 100 लिटर पैकी 10 लिटर काढून घेतले 100 पैकी 10 लिटर काढून घेतले मग 100 लिटर आहे 100 पैकी 10 लिटर काढून घेतले मग मला सांगा ऍक्च्युली काढलं किती टोटल किती आहे टोटल संख्या छेदामध्ये लिहिली जाते आणि त्यापैकी 10 लिटर काढलं 0 कट झालं 1/10 म्हणजे 10 लिटर होतो त्यापैकी एक काढलं बघा 10 लिटर अल्कोहोल होतं त्यापैकी 1 लिटर काढलं राहिलं किती 9 राहिलं परत माझ्याकडे 100 पैकी त्यांनी 20 लिटर काढून घेतलं बरोबर आहे मग 100 लिटर होतं त्यापैकी 20 लिटर काढून घेतलं बे के बे बे पंचे 10 बरोबर आहे म्हणजे बघा 2 लिटर ठीक आहे 2 लिटर किंवा किंवा 100 लिटर होतं त्यापैकी 20 काढून घेतलं ना 100 होतं त्यापैकी 20 काढून घेतलं 100 होतं त्यापैकी 20 होतं किंवा असं केलं तरी ठेवा असं ठेवलं तरी चालतंय म्हणजे 2 होतं 10 झालं तर पुढे तो कट होणार आहे म्हणजे बघा 10 लिटर होतं त्यापैकी 2 लिटर काढून घेतलं राहिलं किती 8 करा गुणाकार 10 10 100 ऑलरेडी माझ्याकडे 100 होतं 8 9 72 मग माझ्याकडे हे आलं तुमचं अल्कोहोल हे आलं तुमचं सुरुवातीचं आणि हे आलं नंतर आपल्याला नंतरचं विचारतं ते 72 लिटर असेल पर्याय क्रमांक 3 असेल 72 लिटर असणार आहे जर तुम्हाला विचारलं असतं याच्यामध्ये पाण्याचा हेराफेरी किती झाली तर या दोघांमधला फरक घेतला असता 28 लिटर काय असतं त्याचं उत्तर असतं जर आपल्याला पाणी वगैरे किती हेराफेरी झालेली आहे हे विचारलं असतं तर ठीक आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे 72 लिटर असणार आहे चालेल समजलं असेल तुम्हाला ठीक आहे हे होतं आपलं आजचा लेक्चर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज थांबूया. धन्यवाद. वंदे मातरम.